जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता जगाची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सुधारित घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, 3% वाढ, आश्वासित प्रगती योजना अशा विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचं अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कोणती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी निर्गमित झालेलं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक आहे। या प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदी शासनानं जो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रतीनुसार 10 वर्षानंतर 8वा वेतन आयोग लागू केलेला आहे, त्याबद्दल समन्वय समितीच्या वतीनं केंद्र शासनाचं मनोमन अभिनंदन केलेलं आहे। आणि याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनानं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै 2024 पासून अनुज्ञेय असलेला 3% महागाई भत्ता अद्याप रोखून धरलेला आहे। सदर महागाई भत्ता वाढ मंजूर केल्यानंतर एकूण दरमहा महागाई भत्ता जो आहे तो 53% होणार आहे। त्यामुळे 7व्या वेतन आयोगातील शिफारशीच्या तरतुदीनुसार सध्याच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे। शासनाकडून लवकरच दर जानेवारीत होणारी महागाई भत्त्याची वाढ अपेक्षित आहे। तत्पूर्वी मागील 3%च्या महागाई भत्त्याची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करणं जरुरीचं आहे। त्यामुळे निश्चितच हा महागाई भत्ता वाढवला जावा, ही मागणी या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी वेतनमानात सुधारणा अपेक्षित आहे। सततच्या भाववाढीमुळे प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलैमध्ये होणारी महागाई भत्ता वाढ करण्यास राज्य शासनास पर्याय नाही। त्यामुळे त्या दृष्टीनं राज्य कोशात आगाऊ आर्थिक तरतूद करणं हा नवीन शासनकर्त्यांचा धोरणविषयक भाग आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च हा विकास कार्यासाठी राबवणाऱ्या यंत्रणेवर होणारा खर्च आहे। त्यामुळे शासनास हा खर्च करणं अनिवार्य असणार आहे। त्यामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांना माननीय देवाभाऊ सरकार दिलासा देईल ही अपेक्षा या निमित्तानं या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांचे जे प्रश्न आहेत ते पुढील येणाऱ्या काळामध्ये सोडवले जावेत ही अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, याला अनुसरून महागाई भत्ता जो आहे तो महागाई भत्ता लवकरच दिला जाईल का? सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील का? 8वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे आपल्याला मिळेल का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।